जय महाराष्ट्र. आज मी आलोय सातारापासून अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या परळी गावातल्या श्री केदारनाथ मंदिरात. या मंदिराच्या बाहेर आपल्याला सतीशिळा आणि विरगळी बघायला मिळाल्या. अशाच विरगळी आपण किकली गावात पाहिलेल्या. या मंदिराच्या परिसरात आपल्याला महादेवाची पंचमुखी पिंड, दगडी दीपमाळ, भग्नावस्थेत असलेला नंदी, त्यासमोर असलेली पिंड आणि तुळशी वृंदावन बघायला मिळाले. मंदिराच्या समोरच्या भिंतीवर आपल्याला गुरसाळे गावातल्या रामलिंग मंदिरासारखेच काही कामशिल्प बघायला मिळतात. या मंदिराची रचना आपल्या यादवकालीन हेमाडपंथी बघायला मिळते. इथं असणाऱ्या स्तंभांवर आपल्याला कोरीव काम बघायला मिळालं. मुख्य मंदिराच्या दक्षिणेला आपल्याला अजून एक शिव मंदिर बघायला मिळतं. हे मंदिर जरा भग्न अवस्थेत बघायला मिळालं, पण ह्या मंदिरात पण आपल्याला बरंच कोरीव काम बघायला मिळालं. इथल्या गावकऱ्यांकडून या मंदिराच्या आपल्याला बऱ्याचशा दंतकथा ऐकायला मिळाल्या. सूर्यप्रकाश पिंडीपर्यंत पोहोचावा यासाठी इथं आपल्याला वर छप्पर बघायला मिळालं. त्यानंतर मी दोन्ही पण मंदिरांच्या प्रदक्षिणा मारल्या. मंदिराच्या उत्तरेला आपल्याला अजून एक महादेवांचं शिवलिंग बघायला मिळालं आणि ही पिंड आपल्याला उरमडी धरणाचं बांधकाम करताना मिळालेली. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता फॉलो बटन तेवढं दाबा.